बघा, एका रोड रोलरची त्रिज्या 60 सेंटीमीटर, लांबी 84 सेंटीमीटर आहे. या रोड रोलरने 500 फेऱ्यात किती मैदान सपाटीकरण होईल असा प्रश्न विचारला. हे जे रोड रोलर आहे लेकरांनो, अशा पद्धतीचं काही सिलेंड्रिकल आकृती, म्हणजे एक प्रकारचा काय हा सिलेंडर, दंडगोल. पहिली गोष्ट, या रोलरची त्रिज्या ही जिथं काही त्रिज्या असते अशा पद्धतीची, ही त्रिज्या रोलरची 60 सेंटीमीटर आणि ही जी हाईट आहे, ज्याला ही जी हाईट आहे ना, ही हाईट म्हणजे इथं हिला लांबी म्हणलं 84 सेंटीमीटर. ही जी हाईट आहे लेकरांनो, ही खरं तर हाईट आहे, पण हिला इथं लांबी म्हणलं. लक्षात घ्या, कधीकधी या लांबीचा अर्थ अंतर होतो, कधीकधी या लांबीचा अर्थ उंचीसुद्धा गृहीत धरला जातो. याला जर सर्क केलं तर ही त्याची हाईटच आहे. आता हे जे माप आहेत, जसं की त्रिज्या, ही त्रिज्या 60 सेंटीमीटरमध्ये आहे. हिचं मीटरमध्ये रूपांतरण करण्यासाठी एका मीटरमध्ये असलेले 100 सेंटीमीटर छेदस्थानी जेव्हा घ्याल तेव्हा हा भाग जातो 0.6 आणि ही मीटरमध्ये आम्हाला त्रिज्या सापडते. ही जी लांबी आहे लेकरांनो, लांबी, या रोलरची लांबी दर्शवली 84 सेंटीमीटर. हिचं मीटरमध्ये रूपांतरण करण्यासाठी मीटरमध्ये असलेले 100 सेंटीमीटर भागीला घ्या, हा भाग जातो 0.84. हे सुद्धा माप मीटरमध्ये प्राप्त झालं. आता जो प्रश्न मुख्य विचारला, प्रश्न काय विचारला की रोलरची त्रिज्या 60 सेंटीमीटर, लांबी म्हणजेच ही उंची झाली बरं का, 84 सेंटीमीटर ही लांबी, आणि या रोलरने 500 फेऱ्यात किती मैदान सपाट होईल असा प्रश्न विचारला. रोलरच्या एका फेरीत, रोलरच्या एका फेरीमध्ये लिहा, एका फेरीमध्ये सपाट होणार मैदानाचं क्षेत्रफळ. लक्षात घ्या, काढायचं कसं, त्याचं एक सूत्र लेकरांनो, 2πr/h, हे सूत्र ध्यानात ठेवा. इथं 2 आणि पायची किंमत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, 22/7. आर म्हणजे काय, त्रिज्या. ही त्रिज्या मीटरमध्ये आम्ही कन्वर्ट केली, 0.6 ही त्रिज्या मांडा. ही h म्हणजेच ही लांबी जी आम्ही मीटरमध्ये कन्वर्ट केली 0.84. लेकरांनो, हा भाग जातो 0.12 असा. आता इथं उरलं काय तर 2 गुणिला 22 गुणिला 0.6 गुणिला 0.12. सोपं करा, हा गुणाकार करून घ्या. 44 सर 0.6 0.12 अशीच राहू द्या. 44 गुणिला, आता 12×72, हा गुणाकार अशा पद्धतीनं होईल 0.072. पुढं चला, आता हा संबंध गुणाकार 3.168 चौमी, अशा पद्धतीचं हे उत्तर सापडलं, चौरस मीटर. म्हणजे या रोलरच्या एका फेरीमध्ये सपाट होणारं मैदानाचं क्षेत्रफळ सापडा लागलं 3.168 चौरस मीटर. आम्हाला प्रश्न असा की रोलरने 500 फेऱ्यात किती मैदान सपाट होईल असा. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं, तर एका फेरीमध्ये जर 3.168 चौरस मीटर एवढं मैदान सपाट होते, तर या रोलरनं लेकरांनो 500 एवढ्या फेऱ्या मारल्या. गोष्टी लक्षात घ्या. म्हणून हा गुणाकार करा, हा गुणाकार येतो 1584 चौरस आणि मीटरमध्ये. हे तुमचं उत्तर. हे एवढ्या लवकर तुम्ही केलं कसं सर? दिवसभरामध्ये बरेच लेकरं प्रश्न विचारतात. प्रस्तुत प्रश्नासंबंधी ज्या काही घडामोडी एक्सप्लेन म्हणा ताज्या मेंदूवर असतात, त्याच्यामुळे ह्या सगळ्या इन्स्टंटली ॲक्शन केल्या वाटल्याचे
गुणाकार बरोबर आहे का, किंवा हा गुणाकार बरोबर आहे का, हा दिलेला भाग बरोबर आहे का, टॅली करा. किती मैदान सपाट होईल लेकरांनो? 1584 चौरस मीटरमध्येच कसं काय उत्तर आलं, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल. ह्या ज्या त्रिज्या आणि लांबीचं माप आहे आम्ही मीटरमध्ये कन्वर्ट केल्यामुळं हे प्राप्त होणारं उत्तर चौरस मीटर. किती मैदान सपाट होईल? तर 1584 चौरस मीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. दंडगोल, वृत्तचित्ती, शंकू ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.